नमस्कार. एक सगळ्यात मोठी बातमी आहे. लाखो शेतकरी ज्याची वाट पाहत होते ती प्रतीक्षा आता संपणार आहे. हो, आपण बोलतोय नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल. तो कधी येणार? पैसे का अडकले होते? आणि आता पुढे काय करायचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत. चला तर लगेच सुरू करूया. म्हणजे बघा, सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न घोळतोय नाही का, की ते 2,000 रुपये कुठे आहेत? पीएम किसानचा हफ्ता तर येऊन महिना उलटला, पण नमो शेतकरी योजनेचे पैसे अजूनही खात्यात जमा का झाले नाहीत? हाच प्रश्न जवळपास 90 लाख शेतकरी विचारत आहेत. तर मित्रांनो, आता तीच मोठी बातमी ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होतो. प्रतीक्षा आता खरंच संपली आहे. सरकारकडून एक मोठी घोषणा झाली आहे आणि हो, पैसे लवकरच थेट खात्यामध्ये जमा होणार आहेत. पण थांबा, पैसे येणार हे तर नक्की झाले, पण आधी हे समजून घेऊया की इतका उशीर का झाला. म्हणजे खरं तर पीएम किसानच्या हप्त्यासोबतच हे पैसे यायला हवे होते. मग असं काय घडलं? तर या विलंबामागे एक खूप मोठं आणि महत्त्वाचं कारण आहे. हा काही साधासुधा प्रशासकीय उशीर नव्हता. झाला असं की सरकारनं सर्व लाभार्थ्यांची एक खूप मोठी आणि तितकीच कठोर पडताळणी मोहीम राबवली आणि याच कारणामुळे पैसे जमा होण्याची जी प्रक्रिया होती ती पूर्णपणे थांबली होती. आणि ह्या पडताळणीचा परिणाम काय झाला माहितीये? तो ऐकून खरंच धक्का बसेल. या मोहिमेमुळे तब्बल 4 ते 5 लाख शेतकऱ्यांना ह्या योजनेतून कायमचं बाहेर काढण्यात आलंय. हो, जे ऐकलं ते अगदी खरं आहे. या शेतकऱ्यांचा फक्त हा एक हफ्ता नाही गेलाय, तर त्यांना आता पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांमधून कायमचं अपात्र ठरवलंय. त्यामुळे हे अपात्रतेचे निकष नेमके आहेत तरी काय, हे समजून घेणं आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. तर मग चला, आता आपण हेच पाहूया की ह्या नवीन आणि कडक नियमांमुळे नेमकं कोणाला योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय आणि कोणाला आता यापुढे या योजनांचा लाभ मिळणार नाहीये. बघा, कारण अगदी स्पष्ट आहेत. पहिलं म्हणजे जे लाभार्थी मृत झाले आहेत त्यांची नावं काढली आहेत. दुसरं, ज्यांनी एकाच जमिनीवर दोनदा लाभ घेतलाय आणि असे जवळपास 35,000 शेतकरी आहेत. तिसरं, एकाच कुटुंबातले एकापेक्षा जास्त सदस्य जे इन्कम टॅक्स भरतात ते, आणि जे सरकारी नोकरीत आहेत, या सगळ्यांना आता या योजनेतून वगळण्यात आले आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सरकारनं एक एकदम सोपा नियम लावलाय. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आलेला आहे, फक्त आणि फक्त त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे. आपली पात्रता तपासायचा हा सगळ्यात सोपा मार्ग आहे असं समजा. बरं, आता हे झालं अपात्रतेबद्दल. पण जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठी पुढची माहिती खूप जास्त महत्त्वाची आहे. कारण पात्र असूनही काही गोष्टी पूर्ण नसतील तर पैसे अडकू शकतात. चला तर मग त्या 3 महत्त्वाच्या पायऱ्या कोणत्या आहेत ते पाहूया. ही 3 कामं करणं बंधनकारक आहे, लक्षात घ्या. 1. तुमचं ई-केवायसी पूर्ण असायला हवं. दुसरं, आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासा. आणि तिसरं, आपला फार्मर आयडी असणं गरजेचं आहे. ही गोष्ट पुन्हा एकदा सांगतोय कारण ती खूप महत्त्वाची आहे. समजा एखादा शेतकरी पात्र आहे, पण या 3 पैकी एकही गोष्ट अपूर्ण असेल तर पैसे खात्यात जमा होणार नाहीत. त्यामुळे ही कामं लवकरात लवकर पूर्ण करून घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, सगळं झालं. पात्रता तपासली, कागदपत्र पूर्ण केली. पण आता तो मुख्य प्रश्न, ज्याचं उत्तर सगळेजण शोधत आहेत, पैसे नक्की खात्यात येणार कधी? तर आता लक्ष देऊन ऐका. सरकारनं आजपासूनच पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. म्हणजेच पुढच्या 5 ते 6 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात होईल. आणि अंतिम मुदत पाहिली तर डिसेंबरच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा झालेला असेल अशी दाट शक्यता आहे. आणि हे आकडे बघा, यावरून सगळं चित्र स्पष्ट होतं. जेव्हा पीएम किसानचा 20वा हप्ता आला तेव्हा 96 लाख लाभार्थी होते. मग पडताळणी झाली आणि 21व्या हप्त्यावेळी ही संख्या 92-93 लाखांवर आली. आणि आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी ही संख्या जवळपास 90 लाखांपर्यंत खाली आलेली आहे. तर सगळा सारांश काय? पैसे लवकरच खात्यात येणार आहेत, पण फक्त आणि फक्त पात्र शेतकऱ्यांसाठीच. म्हणून आपली ई-केवायसी आणि बाकीच्या गोष्टी पूर्ण आहेत की नाही हे पुन्हा एकदा नक्की तपासा. आणि हो, जाता जाता एक विचार नक्की करा की आपला हप्ता तर येतोय, पण आपल्या आजूबाजूच्या, आपल्या गावातल्या किती शेतकऱ्यांची नावं या यादीतून कमी झाली असतील यावर नक्कीच विचार करा आणि ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंतही पोहोचवा.